जवळच्या एका गावात रामू नावाचा नावाडी राहत होता. तो रोज नदी पार करून लोकांना दुसऱ्या काठावर सोडत असे. एक दिवस संध्याकाळी अचानक भयंकर वादळ उठलं. आकाश काळं झालं. नदी उसळली. नावेत एक गर्भवती स्त्री, एक म्हातारा आणि 2 लहान मुलं होती. सगळे घाबरले. रामूच्या हातातून वल सुटलं. त्याला फक्त एकच नाव आठवलं, श्री स्वामी समर्थ. तो मोठ्याने म्हणाला, स्वामी, आज वाचवा, तुमच्याशिवाय कोणी नाही. त्या क्षणी नदीच्या काठावर पांढऱ्या वस्त्रातील एक तेजस्वी साधू दिसला. त्यांनी हात उंचावला आणि जणू वादळाशीच आज्ञा दिली. क्षणात वारा शांत झाला. पाणी स्थिर झालं. नाव सुरक्षित किनाऱ्याला लागली. सगळ्यांनी खाली उतरून पाहिलं तर तो साधू अदृश्य. लोकांनी ओळखलं, हे तर स्वामी समर्थच होते. त्या दिवसापासून रामू रोज काम सुरू करण्यापूर्वी म्हणायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, नेहमी स्वामींचं नाव घेत जा, तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही स्वामींना मनापासून मानत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.